सरकारची तिरडी काढलेली, ही तिरडी काढून काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? तिरडी काढून संदेश हाच आहे की आमच्या ठेकेदार बांधवांनी आत्महत्या केली तरी सरकारला जाग येत नाही। आता अजून ठेकेदारांची आत्महत्या व्हायची वाट बघते का सरकार? आणि अशी परिस्थिती जर असेल तर आम्हाला यापुढे भविष्यात तीव्र आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही सरकारला इशारा देतो। आझाद जल जीवन मिशन सारखी केंद्राची महत्वपूर्ण योजना ज्याच्यावर तुम्ही केंद्र सरकार निवडून आलं आणि राज्यांनी पण त्याच्यावरच त्या लाटेवरच स्वार होऊन जर सत्ता मिळवली तर या ठेकेदारांचे पहिले 90,000 1 कोटी रुपये तुम्ही 1 लाख कोटी रुपये तुम्ही पहिले त्या लाडकी बहीण आमची पण बहीणच आहे, पण लाडक्या बहिणीचा एखादा हप्ता इकडे तिकडे करून आम्हाला जर 50% पैसे दिले तर राज्यातल्या सगळ्या ठेकेदारांच्या समस्या दूर होतील। आज ठेकेदाराची परिस्थिती अशी आहे का घरातलं सोनं नाणं गहाण ठेवून ठेकेदार या ठिकाणी मेटाकुटीला आला हो। अक्षरशः आमच्या बँकांचे हप्ते 4 हप्ते थकून गेले, कुठून आणायचे पैसे? सगळे पैसे मी शासनाचा निषेध नोंदवत आहे। आज महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्र शासन जे आहे ते फक्त वेळकाढू धोरण निभावून राहिलेलं आहे। कारण कुठेही आमचा जो 14 मार्च 2024 रोजी जो शासन निर्णय निघाला होता की ज्यांना 10 वर्ष पूर्ण झाले अशा एनआरएचएम कर्मचाऱ्यांचं समायोजन करणार म्हणून, परंतु अजून कुठल्याही प्रकारचे 1.5 वर्ष लोटून गेलेला आहे, अजून कुठल्याही प्रकारची शासनाने त्यावर दखल घेतलेली नाही आहे। आणि या दखलेसाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे, भेटी घेतलेल्या आहे आरोग्यमंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी, पालकमंत्र्यांशी, आमदार खासदार आम्ही सगळे अगदी म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत धुंडून काढलेले आहे, पण कोणी आमच्या याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे। आणि त्या दखलीची कुठेतरी आमची अंमलबजावणी झाली पाहिजे, आमच्या शासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे निर्णयाची। त्यासाठी आम्ही आज इथे अनोख्या प्रकारचं आंदोलन करत आहे। जसं बैलाला वर्षभर शेतकरी वाहून नेतो असाच महाराष्ट्र शासनामध्ये एनआरएचएम कर्मचाऱ्यांना सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रशासन वाहून नेत आहे। आणि त्यासाठी हे आमच्यावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे आगळं वेगळं आंदोलन करत आहे बैलपोळ्याच्या निमित्ताने। आज आमच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे। आम्ही सगळे एनआरएचएमचे राष्ट्रीय आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी आहोत, परंतु शासनाने जो 14/3/2024 ला शासन निर्णय पारित केला, आम्हाला कुठेतरी आशा होती की आमच्या सगळ्या लोकांचं जे 10 वर्ष कंप्लीट झालेले त्याच्यावरचे लोक आहे त्यांचे एका टप्प्याने आदेश निघतील, परंतु 2च संवर्गाचे आदेश काढले त्यांनी, ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टॉप, त्याच्यामध्ये पण 3 जिल्ह्यामध्ये अजून त्या लोकांना रुजू करून घेतलेलं नाही। तर हे शासन एक प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहे। आज बैलपोळा आहे, आम्ही सगळे जास्तीत जास्त याच्या शेतकऱ्यांचे मुलं मुली आहोत, तर या निमित्ताने आम्ही जसं आम्हाला एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना वेठबिगारीप्रमाणे सरकार आमचे प्रशासन राबवून घेत आहे, काम असलं तेव्हा त्यांना आमची गरज पडते। आणि आज सगळे लोक एकत्र जमा झालेला आहो आणि काल जी बैठक झाली ईसी मीटिंग, त्यामध्ये सचिव साहेबांनी जो आमचा 15% वाढीचा मुद्दा होता तो पण मार्गी लावलेला नाही। आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे बैठकीसाठी, 2 वाजता बैठक आहे, त्याच्यामध्ये माहिती पडेल काय निर्णय होतो तो, परंतु जोपर्यंत आम्हाला आता लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि आम्ही 3 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण, आणि त्याच्यामध्ये काहीच नाही झालं तर मग आम्ही आमरण उपोषणाला एनआरएचएमचे कर्मचारी बसणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, काय मागणी आहे आपली? आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटला आलो होतो। आज पोळा आहे आणि पोळ्याच्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो, कारण की ह्या महानगरपालिकेचे जो आयुक्त आहे त्या आयुक्तांना जे सध्या या ठिकाणी स्वच्छताच्या नावावर त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। आम्ही आता संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तिथं पाठपुरावाच करत आहे। माहितीच्या अधिकारामध्ये बी असं बाहेर आलेलं आहे की याने स्वच्छतेच्या नावाखाली कोटी रुपयाची या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आयुक्त साहेबांनी। आणि आता तुम्ही बघसा नाही जालना शहरामध्ये कुठंच 5 वर्षापासून इथं धूर फवारणी सुद्धा झाली नाही। धूर फवारणी झाली नसल्या कारणाने नाल्यामध्ये कुठं औषध टाकलं नाही, नाल्या स्वच्छ नाही, नाल्या स्वच्छ नसल्या कारणाने आपल्या ज्या हिरे गांधीनगर असेल, नूतन वसाहत असेल, त्याच्यानंतर कराईनगर असेल, लालबाग असेल, संजय नगर असेल, संभाजीनगर मधले प्रियदर्शिनी कॉलनी असेल, या ज्या झोपडपट्टी आहेत त्या एरियामध्ये तर अक्षरशः बाथरूम मध्ये आळ्या बाहेर येत आहे। आणि आता आम्ही इथं भाग्यनगरला पासून तुम्ही 2-3 गोकुळ नगरी आहे, इथं सुद्धा आळ्या त्या नाल्यामधून पाईपलाईनतून याच्यामधून बाथरूम मधून आळ्या बाहेर येत आहेत, म्हणजे इथं कुठं स्वच्छता झाली नाही। आम्ही या आयुक्ताचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आज पोळा असल्या कारणाने आम्ही काही इथं फक्त निवेदन दिलेलं आहे, पण आम्हाला असं वाटतं खरोखर आता महानगरपालिकेवर आम्हाला आंदोलन करण्याचं काम आहे। आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता मीटिंग लावणार आहे। मीटिंग लावून आम्ही आता सगळ्या झोपडपट्टीचे लोक बाहेर घेऊन आणि चांगल्या लोकांशी चर्चा करणार आहे। कॉलनीचे बी चांगले काही लोक आहेत
तज्ञ लोक सांगत आहे आम्हाला की बाबा खरोखर इथं खूप अस्वच्छता वाटती. महानगरपालिका होऊन काही फायदा झाला नाही. 5 वर्षापासून जर इथं त्यांना औषधं टाकले नसेल आणि ती जर दूर करणे होत असेल, तुम्ही बघा आता कुठे चहा घ्यायला बसा तुम्ही, तिथं सुद्धा घाण पडेल आहे. मच्छर माणसाला इतकं डसून सगळं लहान लेकरं आजारी पडत आहे. दवाखाने गच भरलेले आहेत. महानगरपालिकेचा इथं भोंगळा कारभार आहे. महानगरपालिकेचा आयुक्ताचा मी निषेध करण्यासाठी आलो होतो. हे भ्रष्टाचारी अधिकारी याची हकालपट्टी करावा. हे विधाला फक्त आमदार खासदाराच्या ओळखीचा असल्या कारणाने ते काही याचा आवाज उचलत नाही. आम्ही जिल्हाधिकारी मॅडमच्या लक्षात घालून देण्यासाठी या ठिकाणी आलो. विजय लाने, वंचित बहुजन आघाड़ी, युवा जिलाध्यक्ष जालना. मागणी आहे? आज संजय नगर जुने जानने के अंदर आज जो नालिया की घान जो रोडों पे आती है, जब पानी बरसात का गिरता है तो नाला ब्लॉक हो जाते. पाइपा डालने के कोई मतलब नहीं आ रहा, क्योंकि पाइपा डालने से भी जो है जो कचरा जो है लोग इधर उधर का नाले में डालते, वो पानी ब्लॉक होके बाहर आ जाता. उसकी वजह से नालिया तुम्हारे घान जो भी है सड़क के ऊपर आ जाती है, सड़क के ऊपर से लोगों के घरों तक पहुंच जाती है. साफ सफाई वाले आते, साफ सफाई वाले का उधर ध्यान नहीं, इधर करते उधर करते चले जाते, ना कचरा उठाते ना कुछ करते. आयुक्तों को बोल के भी एक से दो मरतबा गए थे हम, लेकिन आयुक्तों ने भी कोई जो हमारा जो है संजय नगर के नागरिकों को इंटरेस्ट लिया नहीं. इसकी वजह से हम वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से बड़ा आंदोलन करेंगे. अगर से स्वच्छता अभियान में अगर से हमारे संजय नगर के अंदर ध्यान नहीं देता है और अगर से आयुक्त हमारी सुनता नहीं, तो आयुक्त की बदली करके मोर्चा निकालेंगे हम आंदोलन भारी बहुजन वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से. मेरा नाम शेख लाला, जिला उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाड़ी जालना. नाही, या सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही इकडे आलात. ही संकल्पना माझ्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी राबवली होती. त्या टायमाला मीटर कल्याण एवढं पसरलं नसल्यामुळे, कल्याणची परिस्थिती कमी असल्यामुळे आपण कधी मीटर रिक्षा ती सक्सेसफुल होऊ शकली नाही. पण आता वाढत्या कल्याणामुळे मीटरची अपेक्षा आणि मीटरची गरज सगळ्या प्रवाशांना आहे. त्याच अनुषंगाने आम्ही एक संकल्पना करून पुढे आलो आहे की आमच्या या इकडे 7-8 लाईन्स आहेत स्टँडवरती, त्याच्यातली एक लाईन आपण मीटर रिक्षासाठी आता सुरू करत आहोत. आणि त्याच्यासाठी लागणारं जेवढं सहकार्य आहे ते आम्ही रेल्वे असो किंवा RPF आहे, RTO आहे आणि रेल्वे प्रशासन आहे आणि युनियन म्हणून मी त्यांच्या सर्व पाठीशी आहे. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त 1 महिना जवळपास तुम्ही लोक 1 महिना, कारण की अधिकार ह्यांच्याकडे आहेत, सहकार्य करणं माझं काम आहे. पण 1 महिना तुम्ही लोकांनी इकडे येऊन उभे राहा. जेव्हा सुरळीत होईल, प्रोसेसला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, ही वेळ सुरळीत झाली की तुम्ही 1 महिन्यानंतर तुमच्या कामाला असले तरी काही हरकत नाही आहे. पण 1 महिन्यामध्ये सेट होण्यापुरती गरज लागेल. रेल्वेवाल्यांना पण आम्ही एक निवेदन दिलं आहे की तुम्ही आतमध्ये 1 नंबरवरती अनाउन्समेंट करा, की जेणेकरून लोकांना कळेल की उल्हासनगरच्या बॅक साईडचा जो स्टँड आहे त्या स्टँडवरती ऑटो रिक्षा मीटरवरती धावत आहेत. तर त्याच्याने फुटफॉल वाढेल आणि जसं फुटफॉल वाढायला लागलं की रिक्षावाल्यांचाही ओघ हा मीटरकडे वळायला लागेल. ही आमची अपेक्षा आहे बेसिक. आणि मला वाटतं लवकरात लवकर आपण एक 7-8 दिवसामध्ये याचं उद्घाटन करून याची सुरुवात करू आणि कल्याणकरांसाठी एक सुविधा आपण एक लवकरच ओपन करू अशी एक अपेक्षा बाळगतो.